नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2020च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अत्यंत मनपूर्वक स्वागत। जानेवारी अखेरपर्यंत भरती करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत हे आदेश देण्यात आलेले आहेत। तर याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आरोग्य विभाग भरती 2020 बद्दलची। तर मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आपण जर ह्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन अपडेटसाठी। त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची आपण जवळजवळ 1 वर्षापासून वाट पाहत आहोत। या ठिकाणी 2019-18 मध्ये आपण याचे फॉर्म भरलेले होते। तर मित्रांनो, आता भरतीला कुठेतरी एक चालना मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, महासंवाद यातर्फे ही न्यूज आलेली आहे। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत ही न्यूज आलेली आहे। अत्यंत खरी घटना आहे, अत्यंत सत्य अशी ही माहिती आहे। तर या ठिकाणी ह्याचं टॉपिकच आहे बघा, आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश। तर मित्रांनो, हे कशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहे त्याची सविस्तर न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याची एक्झाम कधी होणार आहे त्याविषयीची माहिती भेटेल, जेणेकरून तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागू शकता मित्रांनो। कारण की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण अभ्यासक्रम कुठला आहे, त्याचबरोबर त्याचं एक्झामचं स्वरूप काय आहे आणि तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची टॉपिकनुसार त्याविषयी सर्व माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे, तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहायला भेटेल। तर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2020 जी आहे त्याच्यामध्ये जानेवारी अखेरपर्यंत सक्तीचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो। हे आदेश जे आहे ते आपण लगेच पाहणार आहोत कशा पद्धतीचे आहे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये। तर बघूयात आपण लगेच। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांची जी वेबसाईट आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंवाद, आपल्याला जर माहीत नसेल ती वेबसाईट एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता, आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची जानेवारी अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती आहे। तर बघा, जिल्हा आरोग्य यंत्रणा आहे त्याच्यामार्फत या ठिकाणी त्यांची एक बैठक झाली होती, त्याच्यामधून ही बातमी आलेली आहे। सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची जानेवारी अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा। राज्यात कोरोना संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे। तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाची जी भरती आहे ती जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा, असे राजेश टोपे यांनी या ठिकाणी जे पण अधिकारी होते आरोग्य विभागातील आयुक्त असतील किंवा इतर जे अधिकारी महत्त्वाचे अधिकारी होते त्यांना हे आदेश सक्तीचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो। कारण की या ठिकाणी बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाची जी भरती होती ती अनेक दिवसापासून मेरिट लिस्ट लागण्यापासून ते एक्झाम होण्यापर्यंत पेंडिंग होती BJPच्या काळापासून। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता कोरोना हा मित्रांनो जो आहे तो आटोक्यात येत आहे, त्याच्यामुळे आता भरती करणं अत्यंत गरजेचं आहे, एक्झाम घेणं, असं राजेश टोपे यांनी महत्त्वाचं आहे असं म्हटलेलं आहे। अजून एक तुम्हाला न्यूज दाखवणार आहे ज्याच्यामध्ये पण त्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत मित्रांनो, ती देखील न्यूज आपण बघूयात। बघा मित्रांनो, आजच्याच तारखेची ही न्यूज आहे मित्रांनो। महिन्यात पूर्ण करा, आरोग्यमंत्र्यांचे निर्देश, जन आरोग्यावरही भर, महिन्यात पूर्ण करा। तर काय बघा, या ठिकाणी आरोग्य विभागाची भरती ही महिन्यात पूर्ण करा असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता आपण, सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी। तसेच राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रण येत असून सार्वजनिक यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर पूर्ण न्यूज जी आहे ती बघा, या ठिकाणी काय आहे, विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बघा 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला अधिक सक्षम आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले। बघा, कोरोना काळामध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांकडे लक्ष द्यायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर हे लक्ष देण्यासाठी या ठिकाणी स्टाफ जो असतो तो कमी आहे आरोग्य विभागामधला, त्याच्यासाठी भरती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, आरोग्य विभागाची भरती ही जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे। महिन्याभरातच पूर्ण करा असे सक्तीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। ज्याच्यामध्ये बघा, राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून जिल्हा यंत्रणेने सार्वजनिक आरोग्य संस्थेतील स्वच्छता परिसर, स्वच्छता, भोजनाचा दर्जा याकडे लक्ष देऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणांचा चेहरा बदलण्याचे काम करावे। त्याचबरोबर मित्रांनो, ही जे सुविधा आहेत, प्राथमिक सुविधा आहेत, त्याचबरोबर ज्या
कर्मचाऱ्यांच्या सुविधा आहेत, त्याचबरोबर कर्मचारी भरती आहे, हे सर्व विषय त्यांनी या ठिकाणी डिस्कस केले मित्रांनो विविध अधिकाऱ्यांसोबत. तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नवीन वर्षाला ही भरती होणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ही आरोग्य विभागाची जी भरती आहे ती पूर्णपणे ह्या जानेवारी महिन्यातच पार पाडावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी, कारण की जानेवारी महिन्यामध्ये जो रोस्टर तयार करण्याचं काम असतं ते मित्रांनो अजून चालू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते रोस्टरमध्ये काय काय केलं जाईल, तर रिक्त पदं कुठल्या कुठल्या विभागामध्ये आहेत, ग्रामविकास विभागाचा देखील मित्रांनो या ठिकाणी समावेश होणार आहे या भरतीमध्ये. ग्रामविकास विभाग म्हटलं की मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत येणारी आरोग्य विभागाची भरती त्यामध्ये मोडली जाते. म्हणजे आपण पहिल्यांदा आरोग्य विभागाचीच भरती या ठिकाणी विचार करत होतो सातत्याने, परंतु आता जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची भरती देखील त्यांचा देखील या ठिकाणी समावेश असणार आहे. म्हणजे मित्रांनो जवळपास झेडपीच्या देखील एक्झाम आता आरोग्य विभागाच्या होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पदांचा देखील त्यामध्ये समावेश असणार आहे. ज्याला महत्त्वाचं पद म्हणजे आरोग्य सेवक असं पद असतं महत्त्वाचं. ड्रायव्हर्स असेल, क्लर्क असेल, फार्मसिस्ट असेल, नर्सेस असतील, तर सर्व पदं या ठिकाणी भरली जातील. त्याचं एक रोस्टर मित्रांनो आपल्यासमोर आलं म्हणजे आपल्याला त्यात समजून जाईल की जिल्हा परिषदेची पदं कुठली आहेत आणि आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य विभागातील पदं कुठली आहेत. त्याचं वेळापत्रक एकदा समोर आलं म्हणजे आपल्याला त्याच्यानुसार अभ्यासाला लागता येईल. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपण वेळ न घालवता आत्ताच अभ्यासाला लागणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की ही जी न्यूज आहे मित्रांनो ती अत्यंत खरी न्यूज आहे. स्वतः राजेश टोपे यांनी सक्तीचे आदेश दिलेले आहेत मित्रांनो की जानेवारी अखेरपर्यंत जी प्रक्रिया आहे रोस्टर बनवणं असेल किंवा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणं असेल, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्याची जाहिरात जी आहे ती जाहीर करणं असेल, अगोदर तर फॉर्म भरून घेतलेले आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे डायरेक्टली हॉल तिकीट आपले जनरेट होतील. आतापर्यंत त्यांना माहिती की आतापर्यंतचा जो वेळ गेला आहे ज्याच्यामध्ये मेरिट लिस्ट लागणार होती म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास देखील केलेला नाही. परंतु मित्रांनो आता तरी तुम्ही अभ्यासाला लागला तरी अजून देखील वेळ गेलेला नाही. या ठिकाणी आपण 9 वर्षामध्ये या ठिकाणी आपण एक संकल्प करू शकतो की आरोग्य विभागाची परीक्षा आपल्याला पास करायची आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, आतापासून जरी आपण अभ्यासाला लागलं तरी आता आपल्याला काही वेळ गेलेला नाही अजून, त्याच्यामुळे आपण याला मित्रांनो क्रॅक करू शकता. तर महत्त्वाचं म्हणजे काय बघा, आपल्याला जो अभ्यासक्रम वगैरे तो तुम्हाला पाहायचा असेल तो आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्याविषयीचे, तो आपण पाहून घेऊन त्याच्यानुसार अभ्यासाला लागू शकता. बुक्स कोणचे वाचायचे सर्व व्हिडिओज बनवलेले आहेत मित्रांनो. तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत जे की जानेवारीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी भरती पूर्ण करा असे राजेश टोपे यांचे सक्तीचे आदेश आहेत. जानेवारी अखेरपर्यंत ही जी रोस्टर बनवणं किंवा वेळापत्रक बनवणं त्याची प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो. आणि एकदाच आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जी गव्हर्नमेंटची आता कंपनी सिलेक्टेड झालेली आहे त्याच्या वेबसाईटवरून आपण डाउनलोड करू शकाल. त्याची एकदा डेट आली की एक्झाम डेट पण लगेच जाहीर होऊन जाईल मित्रांनो. म्हणजे एक महिन्याच्या किंवा 1.5 महिन्याच्या आतमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्या भरतीला सुरुवात होईल, एक्झामला सुरुवात होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन आलेलो आहे, त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आपण जॉब गुरु हा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घेऊ शकता. कसा जॉईन करायचा हा व्हिडिओ बघा आणि आपला यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन सर्व भरतीविषयीचे अपडेट या चॅनलवरती भेटत राहतील. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यायचं आहे त्या ठिकाणी टेलिग्रामचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. ओपन करायचं आहे तुम्हाला. ओपन केल्यानंतर सर्च बारचं तुम्हाला या ठिकाणी एक आयकॉन दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर जॉब गुरु महाराष्ट्र जॉब गुरु असं होईल. त्या ठिकाणी खाली जॉईन बटन आहे, जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला लगेच.